राज ठाकरे यांच्या विरोधामध्ये गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली आहे। राज ठाकरेंना अटक करा, भाषिक वाद घालण्याचा घाट आहे असा आरोप त्यांनी केला। राज ठाकरे यांचं वर्तन तालिबानी प्रकारचं आहे असंही त्यांनी म्हटलं। हिंदी सक्तीच्या विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर सदावर्तेही आक्रमक झाले। राज ठाकरेंना कायदा कळतंय की नाही असा प्रश्न उपस्थित करणार आहे। राज ठाकरे यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही त्यांनी न वाचता स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला एक घाट आहे। हिंदी भाषेचा कायदा म्हणजेच शासन निर्णय हा दहन केलेला आहे। ही कृती राज ठाकरेंना कायदा कळतंय की नाही असा प्रश्न उपस्थित करणार आहे। राज ठाकरे यांना नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही त्यांनी न वाचता स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी चालवलेला एक घाट आहे। हिंदी भाषेचा कायदा म्हणजेच शासन निर्णय हा दहन केलेला आहे। ही कृती अत्यंत चुकीची आहे, म्हणून राज ठाकरेवर FIR झाला पाहिजे। राज ठाकरेला कायदा संमत असेल तर अटक झाली पाहिजे, त्यांच्या कार्यकर्त्यांना अटक झाली पाहिजे। स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी भाषिक वाद निर्माण करण्याचा घाट घातला आहे। हे अत्यंत विदारक आहे। स्वातंत्र्य उत्तर काळात आणि स्वातंत्र्य पूर्व काळात सुद्धा कोणी एवढं म्हणजे ज्याला म्हणतो तालिबानी पद्धतीने वागलं नसेल एखादा राजकारणी। हे GR जाळायला कुणाला पाठवलं तर सामान्य कष्टकऱ्यांच्या लेकरांना, ते वडापाववाले असतील, ते टॅक्सीवाले असतील, रिक्षावाले असतील, बेरोजगार असतील। स्वतःची लेकरं काय करत होती तेही सांगा। बेडरूम मध्ये बसून क्रिकेटची मॅच पाहत होती का? म्हणजे गुन्हे दाखल व्हावेत तर सामान्य कार्यकर्त्यांवर व्हावेत, त्यांनी आपलं झुलत राहावं। तुम्ही मला सांगा, टन टन टोल रे बाबा, टन टन टोल रे बाबा, टन टन टोलचं काही झालं का? एल्फिस्टन ब्रिज रे भाई, एल्फिस्टन ब्रिज रे भाई, तिथं जाऊन बघा। निर्जन्य एकही माणूस त्यांचा तिथं सापडणार नाही। शोधून पहा आणि आम्हालाही सांगा।